आमरण उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावत असल्यानं इचलकरंजीतील सकल मराठा समाजानं तातडीनं बैठक घेतली। या बैठकीत मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात तातडीनं कायदा करावा, ज्या त्रुटी राहिल्यात त्या दूर कराव्यात, कुणबी, कुरवाडी, सगेसोयरे यांचा उल्लेख असलेला कायदा मंजूर करावा आदी मागण्या करण्यात आल्या। जरांगे पाटील यांची प्रकृती खालावत असल्यानं सरकारनं याचा गांभीर्यानं विचार करावा, त्यांच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नये। याबाबत निर्णय न घेतल्यास शनिवारी शहर बंद करण्याचा इशारा देण्यात आला होता। पण 20 फेब्रुवारीला राज्य सरकारनं विशेष अधिवेशन घेऊन कायदा पारित केला जाईल असा शब्द दिल्यानं उद्या शनिवारी इचलकरंजी बंद ठेवण्याचा निर्णय स्थगित करण्यात आलाय। तसंच 20 तारखेनंतर पुढील दिशा ठरवण्यात येईल असं या पत्रकार बैठकीत सांगण्यात आलं। या पत्रकार बैठकीला पैलवान अमृतमामा भोसले, संतोष सावंत, अरविंद माने, दीपक रावळ, वैभव खोंद्रे, शहाजी भोसले, नितीन पाटील, अवधूत मुडशिंगीकर, सुरेश कापसे, विकास खोत, विजय मुतालिक, दिलीप पाटील, रामदास टिकले, सचिन चव्हाण आदी उपस्थित होते।